आनंदच होते. त्यांना मूळ स्वतःचं अस्तित्व नाहीच आहे. दुसऱ्यांनी निर्माण केल्यामुळे त्यांचं अस्तित्व तयार झालेलं आहे. पाण्यावरचे बुडबुडे पकडता येत नाहीत की किलोभर फेस घरी आणता येत नाही. आपलं तसंच होतं. काय जमवलं, काय गमवलं, काय मिळणार आहे, काय मिळवतोय, काय मिळत जाणार आहे, इक्वल टू केलं की फक्त शून्य. पण ते पण केलं पाहिजे, ते पण करायचं. त्याचं कारण खरं शून्य काय हे माहिती व्हायला पाहिजे. नुसतं गणितातलं शून्य नको, नुसता भोपळा नको, तर खरी शून्य अवस्था जी आहे ती समजून घेण्यासाठी परमेश्वराने ही रचना केलेली आहे की प्रपंचामध्ये शेवटी जे राहतं ते शून्यच. पण प्रपंच ही परमार्थाचीच दुसरी बाजू आहे. मग ह्या शून्याचा खरा अर्थ काय? हे शून्य म्हणजे काय? मग हे असं तसं शून्य नाही आहे, हे निशून्य आहे. निशून्य म्हणजे काय? सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे. मग राहिलं काय? शून्य. म्हणजे ज्ञान राहिलं, म्हणजे अज्ञानाला आपण पळवून लावला. ते समुद्रावर जशा लाटा आहेत, तरंग आहेत, मूळ सूर्याचे जसे असंख्य असंख्य अनंत किरण आहेत, तसेच हे प्राणी मात्र आहेत. तसेच हे जीव, पशु, पक्षी, सगळ्या गोष्टी तशाच आहेत. आपण सगळे तसेच आहोत. एक एक किरण आहोत, एक एक लाट आहोत, त्यापेक्षा जास्त काही नाही. त्यापेक्षा जास्त काही नाही. दोन लाटा एकत्र आल्या, एक लाट निर्माण झाली. एक लाट दुसऱ्या लाटेला जाऊन मिळाली, तिसरी लाट निर्माण झाली. वारं वाहत आहे, लाटा निर्माण होत आहेत, निर्माण होत राहतील, नाहीशा होत राहतील. काही वेळा एखाद्या लाटेला निर्माण करण्यात आपण निमित्त असतो, काही वेळा एखादी लाट आपल्याला संपवण्याला निमित्त असते. काही किरण थोड्या वेळ मागे रेंगाळतात, काही किरण लवकर सूर्याला जाऊन मिळतात. म्हणूनच माऊली म्हणतात, अस्तुगिरीची या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी, रश्मी जैसे किरीटी संचरती गा. सूर्य निघाला असताना की निघाली सगळी किरण. कोणी कोणासाठी थांबत नाही, निघाले, सगळ्यांना जावं लागतं. सूर्य गेला असताना म्हणून 4 किरण राहिली बाबा इकडं, असं कधी होत नाही. कारण मुळात सूर्यापासून ती वेगळीच नाहीत. असं जर असेल तर याचाच अर्थ असा, मूळ स्वरूपाचा
सत्याचा, परमेश्वराचा, त्याच्या सगुण रूपाचा, मरणामध्ये, आठवणीमध्ये सतत 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 जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा, कणाकणाने जमेल तसा पण अंतर्भाव असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यालाच अंतर्भाव म्हटलेला आहे. आतला भाव हा परमेश्वरापाशी पाहिजे, तो अंतर्भाव. असं हे परमेश्वराचं व्यापकपण आहे. पण हे व्यापकपण कधी, जोपर्यंत त्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या दृष्टीने, वेगवेगळ्या आधारे आनंद घेतोय तोपर्यंत. पण त्या दृष्टीमध्ये सगळा एकच भाव आपल्यामध्ये यायला लागला, जाणवायला लागला, त्या भावनेनेच आपण बघायचा प्रयत्न करायला लागलो, त्यालाच आपण अभ्यास योग म्हणतो. मग त्याच्यात सहजपणा आहे, अगदी सहजपणा आहे. अंतर्मन हृदयस्थ असलेला भाव, याला फार महत्व आहे. तो जपणं, त्याच्या मुळाशी जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण म्हणतो की खूप मनात विचार आहेत, खूप मनामध्ये विषय आहेत, काळजी आहेत, चिंता आहेत, आहेत 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 ठीक आहे, त्या असणारच आहेत, अशाच राहणार आहेत. कमी होतात, जातात, येतात, कमी होतात, जातात, चालूच आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, उघडपणे माऊलींनी म्हणून ठेवलेलं आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, याचा अर्थ हे असं फिरत राहणारच आहे. हे काय थांबवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा नाहीये, हे काय बदलण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा नाहीये. हे कसं अनुभवायचंय हे शिकण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आपलं सामर्थ्य, आपला अहम, आपली खरी ओळख, ते आपण कसं अनुभवणार ह्याच्यामध्ये. आज एके ठिकाणी माऊलींनी अत्यंत नाजूकपणे पण त्यातलं मर्म काय हे ओळखण्याच्या दृष्टीने एक उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये विषय आहे, त्या उदाहरणामध्ये लोकाचार आहे, त्या उदाहरणामध्ये ममत्व आहे. माऊली म्हणतात, एक स्त्री नवऱ्याला आलिंगन देते, प्रेमाचा विषय आहे. तीच स्त्री आपल्या भावाला आलिंगन देते, परत प्रेमाचाच विषय आहे. आणि तीच स्त्री आपल्या मुलाला पण कवटाळते, प्रेमाचाच विषय आहे. हे मर्म आपल्या लक्षात आलं पाहिजे. गडबड येते या इथं मुळाशी आहे सगळी. हेच उदाहरण
आधुनिक संत असू देतात. एक अर्धवट वस्त्रामधली स्त्री एका पुरुषासमोर झोपलेली होती आणि एक अर्धवट वस्त्रामधली स्त्री एका डॉक्टरांसमोर टेबलावर झोपलेली होती. फरक आहे. हाच फरक दाखवण्याचं काम करताना तुकाराम महाराज म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय संपणार नाहीयेत, विचार थांबणार नाहीयेत. मग बदल कुठं घडणार आहे? त्या विषयांमधनं, त्या विचारांमधनं उमटणारा जो भाव आहे, तो कुठं घेऊन जातोय? तो दुसऱ्या विषयाकडे घेऊन जातो, तो दुसऱ्या विचाराकडे घेऊन जातो, का तो परमेश्वराची आठवण करून देतो? इथे मर्म आहे. आणि ही अशा रीतीने परमेश्वराची आठवण होत राहणं, ही अशा रीतीने परमेश्वराची आठवण करत जाणं, हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य जर आपण पार पाडायला लागलो संतांच्या साह्याने, संतांच्या वचनांच्या साह्याने, त्यांच्या मार्गदर्शनाने, मग महाराज म्हणतात तसं 4 दिवसाचा संसार खेळीमेळीने केला, खेळत खेळत केला, भाव बदलू दिला नाही. सगळे खेळ, त्या खेळामध्येच उमटणारे सगळे भाव. काय त्याचं महत्व एवढं? आपले आपले म्हणून ते आपले होत नाहीत, हाकलून लावले तर पळून जात नाहीत. किती कवटाळायचे, किती चोंबाळायचे, आणि चोंबाळले कवटाळले तर नुकसान परत आपलंच. अहंकार वाढतो. मग परत आरडाओरडा करत बसावं लागतं. अहंकार कसा कमी होणार, अहंकार कसा कमी होणार? कारण अहंकाराचं दुःख फार वाईट. त्याच्यावरचं औषध सुद्धा एकदम मिळत नाही, मिळालं तरी पटत नाही, घेतल्याने गुण येत नाही. अजून अवघड होऊन बसतं.